नवी मुंबई महानगरपालिकेच्या बांधून तयार झालेल्या वास्तुविहित प्रयोजनासाठी वापरात याव्यात असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी विभागांच्या आढावा बैठकीत दिले होते। या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील मार्केटच्या इमारती वापरात येण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांसह मार्केट इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून त्या वापरात येण्याच्या दृष्टीने सूचना केलेल्या बाबींची तातडीने अंमलबजावणी करून ही मार्केट तत्परतेने सुरू करावीत असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले। दिवाले गाव येथील मार्केटची पाहणी करताना आयुक्तांनी तेथील अंतर्गत आणि परिसर स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या। त्या ठिकाणी सद्य परिस्थितीत पोर्टेबल स्वरूपाची शौचालय ठेवली असून तिथे कायमस्वरूपी शौचालय बांधावे असे निर्देश देखील आयुक्तांनी यावेळी दिले। तसेच सानपाडा सेक्टर 4 येथील दैनंदिन बाजार इमारतीची पाहणी करताना विक्रेत्यांना आणि ग्राहकांना सोयीचे व्हावे या दृष्टीने तेथील ओट्यांची रचना काहीशी बदलून ती टेबल स्वरूपाची करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले। तसेच हे काम तत्परतेने करून मार्केट त्वरित वापरात आणण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। सानपाडा सेक्टर 14 येथील मार्केटमध्ये ही बाहेरच्या बाजूस वेदर शेड करण्याच्या सूचना करून त्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वारावरून नागरिकांना सुलभतेने ये-जा करण्यासाठी तिथे पायऱ्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। यासोबतच वाशी सेक्टर 1 येथील मार्केटमधील ओट्यांची रचना बदलण्याचे सूचित करून आयुक्तांनी त्या ठिकाणचेही छत बाहेरच्या बाजूस वाढवून वेदर शेड टाकण्याच्या सूचना केल्या। यासोबत वाशी सेक्टर 9 येथील NMMT बस टर्मिनस आणि वाणिज्य संकुल बांधकामाचीही पाहणी करत विविध सूचना केल्या। या दौऱ्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी नवी मुंबई क्षेत्रातील पावसाळी स्थितीचीही पाहणी केली। यावेळी अभियंता शिरीष आरदवाड तसेच उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकान, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि अधिकारी उपस्थित होते। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।